पती पत्नीच्या भांडणातून उलगडलं किट्टूच्या हत्येचं रहस्य। 2 वर्षांनी ते सत्य ऐकून हादरले पालक। मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सुमित आणि त्याची पत्नी रश्मी यांच्यात भांडण झालं तेव्हा रश्मी रागानं तिची जुनं घर मालकीन पुष्पा यांच्याकडे गेली आणि 2 वर्षापूर्वी झालेल्या गुन्ह्याचं रहस्य उघड केलं। हे ऐकून पुष्पा आणि त्यांचा नवरा धीरेंद्र हादरले आणि ढसाढसा रडायला लागले। 2 वर्षापूर्वी पुष्पा यांची 5 वर्षाची मुलगी किट्टू हिचं अपहरण झालं होतं आणि तेव्हापासून सर्वजण मुलीचा शोध घेत होते। आता 2 वर्षानंतर एक अनपेक्षित ट्विस्ट आला। पुष्पा यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेली रश्मी आली। तिनं पुष्पा यांना सांगितलं की सुमितनं तुमच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरलाय। रश्मीच्या या शब्दांनी पुष्पा यांच्या पायाखालची जमीन सरकली। पुष्पा ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली। पोलिसांनी ताबडतोब सुमितला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली। सुमितनं सत्य उघड केलं। त्यानं सांगितलं की 2 वर्षापूर्वी पुष्पा यांनी त्याच्या वहिनीला काहीतरी खायला दिलं होतं, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला। याचा सुमितला राग आला। याचा बदला घेण्यासाठी त्यानं किट्टूचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह जवळच्या शेतात लपवून ठेवला।